Good morning, all of you. In this lecture, we will start our last unit, key marketing dimension. Okay, मार्केटिंगचे आपण 3 युनिट कंप्लीट केलेले आहेत. आजपासून आपण 4th युनिट स्टार्ट करणार आहोत. मार्केटिंग डायमेन्शन. So our first question is, what is marketing ethics? Explain unethical practice in marketing. ओके, एथिक्स म्हणजे माहिती आपल्याला. एथिक्स म्हणजे आपण काय म्हणतो, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. ओके, म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करताना आपण आपले इथिक्स फॉलो करणं खूप महत्वाचं आहे रिगार्डिंग पर्टिक्युलर थिंग. ओके, सो इथिक्स आर कोड ऑफ व्हॅल्यू अँड प्रिन्सिपल. इथिक्स म्हणजे काय? इथिक्स are code of value and principle that govern the action of person regarding with the right words with what is wrong. ओके, म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी करताना काय राईट आहे वर्सेस काय रॉंग आहे ह्या गोष्टी चेक करणं, त्याच्याशी रिलेटेड प्रिन्सिपल फॉलो करणं, कोड ऑफ कंडक्ट फॉलो करणं, दॅट मीन्स इथिक्स. ओके, it's based on well-founded standard of right and wrong that prescribe what human must do. So this is usually in terms of right, obligation, benefit to society and fairness of specific virtue. ओके, म्हणजे काय सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही मार्केटिंगचं इंटेन्शन काय म्हणतो बरं आपण, here we provide information about good services and idea to our target कंझ्युमर. ओके, हे मार्केटिंग मध्ये बेसिक थिंग आपलं इंटेन्शन काय असतं, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे है ना. त्याचबरोबर काय आहे मग कंझ्युमरने अट्रॅक्ट करणे, कंझ्युमरला अट्रॅक्ट करणे जेणेकरून कंझ्युमरने ती वस्तू परचेस केली पाहिजे. हा इंटेन्शनने आपण मार्केटिंग हे करत असतो, राईट. मग मार्केटिंग करताना तुम्ही कोणते बरं इथिक्स फॉलो करायला हवेत सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं? मार्केटिंगशी रिलेटेड काय इथिक्स असू शकतात? कोण सांगेल? सांगा. अरबिना, जानवी, प्राची, तनिष, सायमा, ऐश्वर्या. सपोज यू आर अ मार्केटर. ओके, तुमचे एक बिझनेस आहे, तुमचा एक बिझनेस आहे आणि तुम्ही मार्केटर आहात. तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही कंझ्युमर पर्यंत रीच करायची आहे. तुम्ही कोणत्या गोष्टी फॉलो कराल ऍज अ मार्केटर म्हणून? ऍडव्हर्टायझिंग. सांगा. हा अरबिना. ऍडव्हर्टायझिंग. ओके, ऍडव्हर्टायझिंग आपण देऊ. ओके, म्हणजेच आपण काय करू तर मार्केटिंग करू. मग ऍडव्हर्टायझिंग कशा पद्धतीने दिली जाईल? आपले जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची राईट इन्फॉर्मेशन कन्वे करणे, दॅट मीन्स द इथिक्स ऑफ मार्केटिंग. लक्षात ठेवा, इथिक्स म्हणजे काय, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग रिगार्डिंग पर्टिक्युलर थिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला मार्केटिंग करायची आहे, आपल्याला ऍडव्हर्टायझिंग करायची आहे, तर आपण कोणते इथिक्स फॉलो करायला हवे? We provide right information, fair information to our final consumer. आपण आपल्या कंझ्युमर पर्यंत राईट इन्फॉर्मेशन कन्वे केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक मिनिट गाईज, डिस्कनेक्ट होईल नेट. Ethics means follow code of conduct and principle रिगार्डिंग पर्टिक्युलर थिंग. आपण आपला राईट वे सोडायचा नाही, म्हणजे इथिक्स म्हणतो आपण थोडक्यात. ओके, सो काय आहे बघू. अनइथिकल प्रॅक्टिस मग काय असू शकते मार्केटिंग? अनइथिकल ऍडव्हर्टायझिंग इथिक्सच्या बरोबर अपोजिट असणार आहे अनइथिकल. ओके, म्हणजे अनइथिकल मध्ये काय करतात बरं? इट गिव्ह फॉल्स इन्फॉर्मेशन. आता मार्केटरचं किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चररचं किंवा एखाद्या बिझनेसमॅनचं इंटेन्शन आहे की काहीही झालं तरी कस्टमरना अट्रॅक्ट करायचं. मग ते काय करतील, तुमचे प्रोडक्ट जरी क्वालिटेटिव्ह नसतील तरी त्यामध्ये सांगतील ओके यामध्ये क्वालिटी आहे, हे तुम्हाला सॅटिस्फाय करतील, याचे तुम्हाला खूप सारे ऍडव्हान्टेजेस होतील. म्हणजेच अनइथिकल ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय केलं जातं, तुम्हाला फॉल्स इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केली जाते. ओके, अनइथिकल ऍडव्हर्टायझिंग मध्ये फॉल्स इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. Then it degrade that revive product, it make the exaggerated or tell claim, it against the national and public interest. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की एखादं प्रोडक्ट जसं नाही
त्याऐवजी तुम्हाला वेगळीच इन्फॉर्मेशन कन्वे करून तुम्हाला अट्रॅक्ट केलं जातं आणि ती वस्तू परचेस करण्यासाठी थोडक्यात भाग पाडलं जातं. म्हणून काय म्हणतो आपण इथे अनइथिकल ऍडव्हर्टायझिंग. आता अशा काही ऍड तुम्ही सांगू शकाल का ज्यामध्ये हा मॅडम की ही आम्ही ऍड बघितली पण प्रोडक्ट ऍक्च्युली वेगळं होतं आणि इथे इन्फॉर्मेशन ही वेगळी काय केलेली आहे तर दिलेली आहे. सांगू शकाल का? फेअर अँड लवली. राईट राईट फेअर अँड लवली. फेअर अँड लवलीचे जर तुम्ही एक्झाम्पल, व्हेरी गुड एक्झाम्पल. कोणी सांगितलं की एक्झाम्पल हे जान्हवीने ना? ओके. सो फेअर अँड लवलीचं एक्झाम्पल असं की तिथे आणि तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं असेल ना आता जर त्या ऍडचं तर तिथे फेअर अँड लवली असं नाहीये. हा त्यांनी त्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे थोडं. तर ग्लो अँड लवली असं काहीतरी त्यांनी आता चेंज केलेलं आहे बघा, कारण त्यावरती पण काही कस्टमरने ऍक्शन घेतली आणि फेअर लोकांनाच तुम्ही मग फार इम्पॉर्टन्स देता वगैरे वगैरे त्यावरती काही इश्यू झाले. तर काही झालं तरी तुम्हाला अट्रॅक्ट करणं. मग तुम्ही जर बघितलं आपण कोणत्या प्रोडक्टच्या अपोज मध्ये नाही आहोत. बेसिकली आपण काय सांगतोय तर तुम्ही अनइथिकल गोष्ट फॉलो केलीत जिथे तुम्ही सांगितलं की 5 दिवसामध्ये कलर चेंज होईल आणि सुरुवातीपासूनच्या जर आपण ऍड ऑब्झर्व केल्या तर है ना. तुम्ही म्हणाल 5 दिवस काय 5 वर्ष लावतोय तरी काही फरक पडत नाही. सो दिस इज द अनइथिकल ऍडव्हर्टायझिंग आणि याची इम्पॅक्ट कंझ्युमरला फेस करावी लागते. नेक्स्ट अनइथिकल प्राइसिंग. आता अनइथिकल प्राइसिंग मध्ये आपण काय सांगू शकतो? चार्जिंग दॅट मीन्स चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. ओके. बऱ्याच वेळी काय सांगितलं जातं ओके दिस इज द ब्रँडेड प्रोडक्ट. हे कसं आहे? ब्रँडेड प्रोडक्ट आहे, यामध्ये क्वालिटी आहे, ह्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे. डिपेंड्स ऑन टाइप्स अँड नेचर ऑफ प्रोडक्ट असं आपण म्हणू शकतो है ना. म्हणजेच तुमच्याकडे अनइथिकल प्रॅक्टिस अनइथिकल काय केले जातात काही गोष्टी फॉलो करतात ऑर्गनायझेशन अँड चार्ज हाय प्राइस. एक्सॉर्बिडंट म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये जास्तीत जास्त प्राइस काय केली जाते तर चार्ज ही केली जाते. ओके. प्राइस डिस्क्रिमिनेटेड केल्या जातात. प्राइस डिस्क्रिमिनेटेड म्हणजे काय तर एकाच प्रोडक्टची प्राइस ही वेगवेगळ्या कंझ्युमर कडून वेगवेगळ्या स्वरूपात चार्ज केली जाते. फॉर एक्झाम्पल जर त्यांच्या लक्षात आलं की हा रिच क्लास कस्टमर आहे तर त्याला बडाव चढाव असं म्हणतो ना आपण, खूप सारी प्राइस ही त्याला सांगितली जाते आणि त्याच्याकडून हाय प्राइस ही चार्ज करून घेतली जाते. दिस इज नॉट अ इथिक्स ना. तुम्ही जर वस्तू सेल करताय तर तुम्ही सेम प्राइसला सगळ्या कंझ्युमरना वस्तू सेल करायला हव्या. पण अनइथिकल प्रॅक्टिस काय सांगते? अनइथिकल प्राइसिंग मध्ये काय सांगायचं आहे? हिअर ऑर्गनायझेशन चार्ज डिफरंट प्राइस फ्रॉम डिफरंट कस्टमर. ओके. वेगवेगळी प्राइस ही चार्ज केली जाते. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट अँड 2. Yes, ma'am. Okay. Then marketing research. During research process, it is the responsibility of the researcher is to keep the collected information secret. Misuse of this information create unethical issue in marketing. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक काय बघितलं होतं मार्केटिंग रिसर्च मध्ये बघितलं होतं बघा की आपण काय करतो ऍडव्हर्टायझिंग एजन्सीकडे इन हाऊस एजन्सी आउटसाइड एजन्सी असं पण बघितलं है ना. ज्यामध्ये काय होतं की कंपनी काय करते एखाद्या थर्ड ऍडव्हर्टायझिंग एजन्सीकडे काय करते तर ऍड करण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठी सांगते आमच्या कंपनीच्या प्रोडक्टशी रिलेटेड तुम्ही काय करा तर इन्फॉर्मेशन सर्च करा, त्यावरती रिसर्च करा. मग अशा ज्या कंपनी आहेत त्या काय करतात एका कंपनीची इन्फॉर्मेशन घ्यायची आणि ती दुसऱ्या कंपनीला सेल करायची. That means here said misuse the information create unethical issue in marketing. तुम्ही तितकं लॉयल असायला हवं. फॉर एक्झाम्पल तुमची जर एखादी रिसर्च एजन्सी आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या कंपनीकडून रिसर्च कंडक्ट करता ऑन बिहाफ ऑफ वेगवेगळ्या कंपनीकडून तुम्ही काय करताय रिसर्च कंडक्ट करताय तर तुम्ही तितकी इथिक्स फॉलो केले पाहिजेत. म्हणजे कोणालाही एकमेकाची इन्फॉर्मेशन एक्सचेंज न करता तुम्ही त्याच्याशी रिलेटेड रिसर्च कंडक्ट केला पाहिजे. पण मार्केटिंग रिसर्च मध्ये सुद्धा तुम्हाला असं बघायला मिळेल की तिथे अनइथिकल प्रॅक्टिस क्रिएट होतात है ना. अनइथिकल प्रॅक्टिस म्हणजेच काय तर इथे मिसयूज इन्फॉर्मेशन होते. एका कंपनीची इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्या कंपनीला देतो किंवा काही सिक्रेट असतात एखाद्या कंपनीचे ते सुद्धा आपण काय करतो तो डिस्क्लोज करतो. ओके. सो दिस इज द अनइथिकल प्रॅक्टिस रिलेटिंग टू द मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट अनइथिकल प्रॅक्टिस इन पर्सनल सेलिंग. आता पर्सनल सेलिंग आपण खूप छान बघितला काल पॉइंट आहे ना. पर्सनल आपण फेस टू फेस इंटरॅक्शन म्हणतो जिथे आपण
आपलं काही झालं तर आपलं इंटेन्शन काय असतं, काहीही झालं तर आपल्याला सेल करायचं आहे, है ना, कारण तुम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे. ऍज अ तुम्ही जर सेल्स पर्सन असाल तर तुम्हाला कंपनीने टार्गेट दिलेलं असतं. मग अशा वेळी सेल्स पर्सन काय करतात पर्सनल सेलिंग मध्ये, अनइथिकल प्रॅक्टिस फॉलो करतात. म्हणजे बऱ्याच वेळी इथिक्स फॉलोच नाही करत. सो सेल्स पीपल अंडरटेक मॅन्युप्युलेशन पोटेन्शियल कस्टमर. Some salespeople are push and make unrealistic claim about the product, while some give gift or favor in exchange of purchases. म्हणजे बऱ्याच वेळेस आता काय, फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं की सेल्स पीपलना काही टार्गेट दिलेलं आहे, त्यांच्या टार्गेटवरती त्यांचं इन्सेंटिव्ह डिपेंडेबल असतं, है ना. तर सपोज त्यांचं टार्गेट जर कम्प्लीट होत नसेल तर ते काय करतात, सेल्स पीपल अनरिअलिस्टिक थिंगला इम्पॉर्टन्स देतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही कंझ्युमरना काय केलेले आहे तर रॉंग इन्फॉर्मेशन तुमच्या प्रोडक्टची दिली, म्हणजे प्रोडक्ट जर क्वालिटेटिव्ह नसेल. फॉर एक्झाम्पल जर तुमचा क्लोथिंगचा बिझनेस असेल, तुम्ही क्लोथ सेल करायला गेलाय तर तुम्ही काय सांगता, ह्याची कलरची गॅरंटी आहे, हा खराब नाही होणार आहे, ब्रँडेड आहे, आणि तिथे इथिक्स न फॉलो करता अनइथिकल प्रॅक्टिस फॉलो करता. देन सपोज एखादं लो क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला ते सेल करायचं आहे, ओके, त्यामध्ये काहीच नाहीये तसं क्वालिटेटिव्ह, काहीच नाही, पण तुम्ही काय सांगताय, त्याच्या हे जर प्रोडक्ट तुम्ही परचेस केलं, हा लास्टच पॅटर्न आहे किंवा याच्यावरती तुम्हाला एखादं गिफ्ट मिळू शकेल, एखादी ऑफर मिळू शकेल, है ना. म्हणजे काय करता तुम्ही, तुमचा सेल होण्यासाठी अनइथिकल प्रॅक्टिस काय केली जाते, पर्सनल सेलिंग मध्ये फॉलो केली जाते. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3 and 4. Yes, ma'am. नेक्स्ट, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट, जिथे खूप अनइथिकल प्रॅक्टिस होते बघा. टार्गेटिंग टू चिल्ड्रन. जसे माहितीये मुलं, लहान मुलं काय करतात, ते फार हट्टी असतात, है ना. त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या काय करतात, ते म्हणजे हट्ट करून परचेस करायला भाग पडतात पॅरेंट्स. सो अनइथिकल प्रॅक्टिस. आता तुम्ही थोडंसं जर एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघितलं असेल, प्रॅक्टिकल म्हणजे कुठेही तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि एखादी बेकरी आहे किंवा जनरल कोणती स्टोअर आहे जिथे खाऊ मिळतो किंवा मुलांना अट्रॅक्ट करण्याच्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांची क्लोथिंग असेल किंवा त्यांची हे काय म्हणू शकतो आपण त्याला, क्लोथिंगचं किंवा खाऊचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. ह्या गोष्टी ना जनरली त्या मुलांना दिसतील अशा ठिकाणी ठेवल्या जातात. आणि तुम्ही जर बघितलं तर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कुठेतरी आतमध्ये कबर्ड मध्ये असू शकते किंवा एखाद्या वरच्या स्टोअर वरती असू शकते ना, वरच्या कबर्ड मध्ये असू शकते. पण चिल्ड्रनना अट्रॅक्ट करण्यासाठी चिल्ड्रन ज्या प्रकारे अट्रॅक्ट होतात, ज्या प्रोडक्टशी रिलेटेड अट्रॅक्ट होतात, ते प्रोडक्ट काय केले जातात तर स्टोअरच्या फ्रंट वरती असतात, है ना. म्हणजे इथे तुमचे इथिक्स आहेत का हो? जनरली काय की काही झालं तरी सेल्समन असेल किंवा स्टोअर ओनर असेल, स्टोअर कीपर असतील, त्यांचं इंटेन्शन काय आहे, सेल करायचं. तो काय आपण अनइथिक फार म्हणू शकत नाही, पण चिल्ड्रनना टार्गेट केलं जातं. इट इज नॉट इथिकल. जेव्हा आपण बुक पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करतो किंवा ऍज अ मार्केटिंग इथिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करतो, तेव्हा ह्या गोष्टी मात्र कशा असणार आहे, अनइथिकल असतील, है ना. सो इट इज नॉट इथिकल टू टार्गेट चिल्ड्रन with advertisement and promotion. आता आणखी एक तुम्हाला आठवतंय का बघा, म्हणजे आपले काही ऍड आहेत त्या ऍड मध्ये चिल्ड्रनना जास्त प्रेफरन्स दिला जातो, अशा काही ऍड असतात. जनरली चिल्ड्रन काय होतात, त्या प्रोडक्ट कडे जास्त अट्रॅक्ट होतात, है ना. जिथे चिल्ड्रन जास्त आहेत एखाद्या ऍड मध्ये, त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट कडे चिल्ड्रन हे अट्रॅक्ट होतात. सो ऍडव्हर्टायझिंग इनकरेज देम टू बी मटेरियलिस्टिक. They easily get carried away and pursued. Their parent encourage them to the materialistic. Okay. म्हणजे ते प्रोडक्ट पॅरेंट्सने परचेस करावं यासाठी मग चिल्ड्रन सुद्धा काय करतात तर हट्ट करतात किंवा रिक्वेस्ट करतात, असं आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने अनइथिकल प्रॅक्टिस ही यूज केली जाते. नेक्स्ट पॉइंट इज अ डम्पिंग. डम्पिंग, आय थिंक सो वी विल लर्न in economic subject, right? डम्पिंग माहितीये ना? डम्पिंग कॉन्सेप्ट माहितीये का?
कोण सांगेल डम्पिंग? आठवत नाही मॅम. हा जैद सांग बरं, डम्पिंग मध्ये काय काय कॉन्सेप्ट आहे डम्पिंग? नाही माहित नाही मॅम. नाहीये डम्पिंग मध्ये, डम्पिंग झाली असणार इकॉनॉमिक्सला कुठेतरी. बरं असू दे, बघूया आपण काय आहे डम्पिंग. When when company going global competition has intensified tremendously in order to enter and capture new market, company may restore to dumping, that is offering product at a very low price till the competition is wiped out from the market. म्हणजे सिंपल थिंग, जसं आपण म्हणजे काय म्हणतो बेसिकली की मार्केटिंग मध्ये ज्या गोष्टीला आपण पेनिट्रेट म्हटलेलं आहे तीच कॉन्सेप्ट इकॉनॉमिक मध्ये डम्पिंग म्हणून यूज केली जाते. जिथे काय फॉर एक्झाम्पल, पण ही जी डम्पिंग आहे ही ग्लोबल लेवलला जेव्हा आपण प्रेफर करतो, म्हणजे डोमेस्टिक लेवलला तुम्ही एखादा प्रोडक्ट कमी प्राइस मध्ये चार्ज करत असाल तर नाही. पण आता काय तर लोअर प्राइस मध्ये प्रोडक्ट सेल करायचं, आपलं इंटेन्शन काय आहे? कॉम्पिटिशन आपल्याला फेस करता आली पाहिजे. आपण जेव्हा पॉप्युलर होऊ, आपण जेव्हा मार्केट कॅप्चर करू, देन दॅट टाइम वी विल चार्ज द नॉर्मल प्राइस ऑर रिझनेबल प्राइस. पण डम्पिंग मध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात इथे लक्षात ठेवा, ऑफरिंग प्रोडक्ट ऍट व्हेरी लो प्राइस. ओके, जेव्हा कॉम्पिटिशन आहे तेव्हा तुम्ही काय करा, लो प्राइस वरती प्रोडक्ट हे ऑफर करा टिल द कॉम्पिटिशन इज वाइप्ड आउट फ्रॉम द मार्केट. ओके, कॉम्पिटिशन खूप आहे, कमी झाली की मग आपण नॉर्मल लेवलला येतो. Is it clear? Is it Yes, clear? ma'am. Yes, ma'am. Next, unethical distribution practice. ओके, आपण अनइथिकल डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिस. तर इथे काय सांगायचं आहे, जनरली इकॉनॉमिक्सची रिलेटेड सुद्धा आपण हा पॉइंट घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा प्रोडक्टची डिमांड आहे तेव्हा ते प्रोडक्ट तुम्ही काय करा, सप्लाय करा, है ना. दिस इज कॉल्ड द इथिक्स. तर आपण त्याला इथिक्स म्हणू शकतो. पण अनइथिकल म्हणजे काय, आता इथे अनइथिकल डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिस म्हणजे आपण काय करतो इथे बघा थोडक्यात, म्हणजे जेव्हा डिमांड आहे तेव्हा आपण प्रोडक्ट सप्लाय नाही करत, तेव्हा आपण प्रोडक्ट सप्लाय नाही करत अनइथिकल मध्ये. तेव्हा आपण थोडासा टाइम घेतो आणि मग प्रोडक्ट काय करतो तर सप्लाय करतो. आणि जेव्हा सप्लाय होईल त्यावेळी ऑलरेडी डिमांड कुठेतरी बियॉन्ड गेलेली असणार आहे, अँड दॅट टाइम ऑर्गनायझेशन चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट, है ना. आणि अशा काही अनइथिकल प्रॅक्टिसेस काय केल्या जातात तर यूज केल्या जातात. होर्डिंग केलं जातं ना मॅडम, होर्डिंग साठा करून ठेवतात ना. हा हो, म्हणजे इथे आपण दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊ शकतो. म्हणजे इथे आपण काय करतो तर काही प्रोडक्ट हे जास्त स्टोअर करून ठेवले जातात, म्हणजे जेव्हा डिमांड आहे तेव्हा सुद्धा तुम्ही प्रोडक्ट स्टोअर केलेले आहे आणि नंतर तुम्ही काय करताय, सेल करताय, आणि जे सेल करताय ते हाय प्राइसला सेल केलं जातं. So pushing vendor to buy more that needed in an unethical practice is that distribution aspect of marketing. So also asking vendor to reduce the display space of competitors to paying the vendor to carry more of their product is another unethical practice. म्हणजे इथे दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू ने घेऊ शकतो आपण. एक तर तुम्ही कॉम्पिटिटर्स कसे आहेत याच्यावरून ह्या गोष्टी अनइथिकल यूज करू शकता असं नाही, म्हणजे केल्या जातात. लक्षात येतंय? ओके, चला पुढे जाऊया. अनइथिकल मध्ये बघा आपण काय बघितलं थोडक्यात. आधी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये इथिक्स म्हणजे काय हे बघितलं आपण. इथिक्स मीन्स कोड ऑफ कंडक्ट और कोड ऑफ व्हॅल्यू अँड प्रिन्सिपल. ओके, दॅट इज रिगार्डिंग राईट वर्सेस रॉंग. सो इथिक्स मीन्स व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज टू बी रॉंग. देन अनइथिकल प्रॅक्टिस काय यूज केल्या जातात जनरली तर अनइथिकल ऍडव्हर्टायझिंग, दॅट मीन्स हिअर प्रोव्हाइड रॉंग इन्फॉर्मेशन टू द कस्टमर for the purpose of attraction or for the purpose of sale. Unethical pricing, that means here charge high price of the product. ओके, बऱ्याच वेळी तुम्हाला क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट आहे असं सांगितलं जातं आणि प्राइस चार्ज केली जाते. देन प्राइस डिस्क्रिमिनेट केली जाते. हिअर ऑर्गनायझेशन और मॅन्युफॅक्चरर चार्ज डिफरंट प्राइस फ्रॉम डिफरंट कस्टमर. ओके, मार्केटिंग रिसर्च मध्ये मिसयूज इन्फॉर्मेशन केली जाते, एकाची इन्फॉर्मेशन दुसऱ्याला पाठवली जाते किंवा इन्फॉर्मेशन सिक्रेट डिस्क्लोज केले जातात.
अनइथिकल प्रॅक्टिस इन पर्सनल सेलिंग मध्ये काय सांगितलं होतं, तर पर्सनल सेलिंग तुम्ही करण्यासाठी जास्तीत जास्त सेल करण्यासाठी तुम्ही काय करताय, कंझ्युमरना रॉंग इन्फॉर्मेशन देताय किंवा काही जसं आपण म्हणतो ना लालच देणं, तसे काही गिफ्ट दिले जातात आणि प्रोडक्ट परचेस करण्यासाठी भाग पाडले जातात. टार्गेट टू चिल्ड्रन, चिल्ड्रनना टार्गेट करून चिल्ड्रनना अट्रॅक्ट करून प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल करण्याचा प्रयत्न केला जातो. डम्पिंग मध्ये लोअर प्राइस चार्ज केली जाते फॉर द पर्पज ऑफ सेलिंग अँड कॅप्चरिंग मार्केट. ओके, जोपर्यंत कॉम्पिटिशन आहे तोपर्यंत. आणि अनइथिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही काय करताय, नॉट सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस, कधीपर्यंत जेव्हा डिमांड आहे तोपर्यंत तुम्ही सप्लाय नाही करत किंवा बऱ्याच वेळी वेअर हाऊस मध्ये तुम्ही तसेच प्रोडक्ट काय करता तर स्टोअर करून ठेवता. So this is the unethical practice in marketing. Okay. Next question. Explain the general role of customer organization. Okay, new concept आहे. बघूया काय. General role of customer organization. एकच मिनिट आहे, जायचं.